आता जो सिटिझनशिप ऍक्ट आहे 1955, सिटिझनशिप ऍक्ट 1955 मधला हा जो पार्ट आहे सेक्शन 5, सिटीजन बाय रजिस्ट्रेशनचा पार्ट आहे. तर सिटीजन बाय रजिस्ट्रेशनचा पार्ट कसा असतो, ह्यामध्ये नॉट एव्हरी पर्सन बिकम अन इंडियन सिटीजन, सिटीजन बाय बर्थ ऑर डिसेंट. असं तर होऊ शकत नाही ना की प्रत्येक जो पर्सन आहे ह्यामध्ये, की तो प्रत्येक पर्सनला बाय बर्थ आणि बाय डिसेंट ह्यामध्ये रजिस्ट्रेशन असं मिळणारच. मग जे बाय बर्थ तिथं ह्यांचा जन्म झाला नाही किंवा डिसेंट नाही आहेत, म्हणजे डिसेंट म्हणजे काय, आयदर पॅरेंट्स कोण नाही आहेत ह्यामध्ये, तर त्यांचं काय करायचं ह्यामध्ये, हा प्रश्न आला. तर मेनी पीपल हॅव इंडियन रूट्स बट वेर बॉर्न अब्रॉड. आता काही पीपल काय असतात की इंडियन रूट्स असतात त्यांचे, इंडियन रूट्स म्हणजे काय, इंडियाशी कनेक्शन असतात आधीपासून, पण आता ते काय झालं की बॉर्न इन अब्रॉड मध्ये बॉर्न झालेले असणार आहेत. मग अब्रॉड मध्ये ज्या वेळेला बॉर्न झालेले असणार आहेत त्यावेळेला तर त्यांचा काय प्रश्न, की ह्यामध्ये त्यांनी कसं रजिस्ट्रेशन म्हणजे किंवा कसं त्यांनी ह्यामध्ये इंडियन सिटीजन अक्वायर करणार. काय सांगितलं की नॉट एव्हरी पर्सन बिकम अन इंडियन सिटीजन, ह्यामध्ये बिकम्स अन इंडियन सिटीजन बाय बर्थ और डिसेंट. मेनी पीपल हॅव इंडियन रूट्स बट वेअर बॉर्न अब्रॉड. सम फॉरेनर्स मॅरी इंडियन सिटीजन. आता याचा अर्थ काय की सिटीजन बाय बर्थ मध्ये भारतात जन्म झाला तर कंडिशन फुलफिल झाले असतील तर सिटीजनशिप मिळू शकते ह्यामध्ये. म्हणजे हा बाय बर्थचा अर्थ काय सांगितले मी, की इंडियामध्ये त्याचा जन्म झाला तर त्याला काय मिळणार आहे, इंडियन सिटीजन मिळणार आहे, म्हणजे इंडियन सिटीजनशिप मिळू शकते. म्हणजे सिटीजन बाय बर्थ मध्ये भारतात जन्म झाला असायला पाहिजे आणि काही फुलफिल आपण कंडिशन बघितले, ते कंडिशन फुलफिल व्हायला पाहिजे त्यामध्ये. तर नेक्स्ट जो पॉईंट बघितला डिसेंट, डिसेंटचा पण पॉईंट बघितले की त्यांचे आई वडील किंवा आई किंवा वडील इंडियन सिटीजन असायला पाहिजे. जर आई किंवा वडील इंडियन सिटीजन असतील तर त्यावेळेला त्याला काय घेता येते, ह्यावेळेला सिटीजनशिप एक्वायर करायला येते. मग आता मेनी पीपल हॅव इंडियन रूट्स बेअर बट वेअर बॉर्न इन अब्रॉड. आता मेनी पीपल्स काय असतात की इंडियन सिटीजन, इंडियन रूट्स असतात त्यांचे, पण ते आउटसाइड म्हणजे बॉर्न इन आउटसाइड म्हणजे अब्रॉड मध्ये झाले असणार. सम फॉरेनर जे असतात मॅरी विथ इंडियन सिटीजन सोबत मॅरी केलेले असतात, सॉरी हा इंडियन सिटीजन सोबत मॅरी केले असतात, त्यावेळेला काय असणार आहे, ते सगळे कंडिशन सेक्शन 5 मध्ये बघायचं आपण. तर नेक्स्ट, तर रजिस्ट्रेशनची प्रोसिजर काय, मिनिंग ऑफ रजिस्ट्रेशन बघूया आधी. मिनिंग काय, रजिस्ट्रेशन म्हणजे काय. तर रजिस्ट्रेशन म्हणजे बेसिकली काय येणार आहे ह्यामध्ये, की रजिस्ट्रेशन मीन्स ऑफिशियली रेकॉर्डिंग अ पर्सन्स नेम. जो पर्सन आहे त्याचं नेम ऑफिशियली रेकॉर्ड करणार इन द रजिस्टर ऑफ इंडियन सिटीजन आफ्टर व्हेरीफाईंग दॅट द पर्सन फुलफिल द लीगल रिक्वायरमेंट ऑफ ऍक्ट. म्हणजे जे जे इंडियन सिटीजन होण्यासाठी जे जे लीगल रिक्वायरमेंट्स आहेत ते सगळे लीगल रिक्वायरमेंट्स ह्या पर्सननं काय केलाय, फुलफिल केलाय. असं कन्सिडरेशन साठी आपण ज्या रजिस्टरमध्ये, जो रजिस्टर असतो ना त्या रजिस्टरमध्ये त्याचं नाव एंटर केलेलं असते त्याला आपण काय म्हणणार, रजिस्ट्रेशन प्रोसिजर किंवा रजिस्ट्रेशन म्हणणार आहे. तर हु कॅन अप्लाय अंडर दी सेक्शन 5. तर सेक्शन 5 मध्ये कोण अप्लाय करणार, हा मेन क्वेश्चन आहे ना, की सेक्शन 5 मध्ये बाय बर्थ पण येणार का, डिसेंट पण येणार काय, नाही. आता सेक्शन 5 जो आहे, सेक्शन 5 ला कोण कोण ऍप्लिकेबल होऊ शकते. सगळ्यात पहिला सेक्शन 5 different specifies the different categories of person who may be registered as an Indian citizen. These categories have been amended over a time. Broadly they include. तर ह्यामध्ये काय सांगितले की तीन भरपूर, म्हणजे यामध्ये 5, सेक्शन 5 जो आहे यामध्ये कॅटेगरीज त्यामध्ये आहेत, भरपूर कॅटेगरीज आहेत. मग त्यातला पहिला कॅटेगरी जो आहे, तर पहिला कॅटेगरी काय सांगतोय, अ पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन हु इज पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन हु इज ऑर्डिनरली रेसिडेंट इन इंडिया. याचा अर्थ काय, द पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन हु इज ऑर्डिनरली रेसिडेंट इन इंडिया. आता ह्यामध्ये अ पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, PIO म्हणतात त्याला, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन who is ordinarily resident in India for the prescribed period and fulfills the legal requirement may be applied for the registration. म्हणजे पर्सन ऑफ इंडिया म्हणजे काय, इंडियाचा ओरिजिन म्हणजे त्या व्यक्तीचे जे इंडियन रूट्स, इंडियन रूट्स म्हणजे काय, त्यांचे पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स जे असणार आहेत, तर ह्यामध्ये ठेवायचं लक्षात की काय ठेवायचं आहे, पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स काय असणार, इंडियन रूट्स असणार आहेत त्यांचे, इंडियन असणार आहेत ते. ओके, म्हणजे त्यांचे पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स किंवा ग्रेट ग्रँड पॅरेंट्स भारताशी संबंधित होते, म्हणजे इंडियन रूट आहेत त्यांचे. मग ऑर्डिनरली रेसिडेंट इन इंडिया
जर ती नॉर्मली भारतामध्ये येऊन म्हणजे भारतात राहते, व्हिजिट किंवा टुरिस्ट म्हणून आलेली नसते. व्हिजिट किंवा टुरिस्ट वेगळा भाग आहे. नॉर्मली येऊन भारतामध्ये राहत असेल आणि जे जे रिक्वायरमेंट्स आहेत, लीगल रिक्वायरमेंट्स ते फुलफिल केले रजिस्ट्रेशनसाठी, तर तो इंडियन सिटिझनशिप होऊ शकतो. तर फॉर एक्झाम्पल, मिस्टर राज वॉज बॉर्न इन केनिया. आता जो राज होता तो केनियामध्ये बॉर्न झालाय. हिज ग्रँड पेरेंट्स जे होते ते इंडियाचे आहेत. ही लॅटर शिफ्टेड टू मुंबईमध्ये शिफ्ट झाला अँड फुलफिल द प्रिस्क्राइब्ड रजिस्ट्रेशन रेसिडेंट रिक्वायरमेंट जे जे आहेत ते सगळे ह्यामध्ये काय केला, फुलफिल केला. ही मे अप्लाय फॉर इंडियन सिटीजन. आता तो काय करू शकतो, इंडियन सिटीजन साठी अप्लाय करू शकतो. आता याचा अर्थ काय की हा काय म्हणतो, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन रिसाइडिंग आउटसाइड अनडिवायडेड इंडिया. म्हणजे यामध्ये पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन ज्याचे रूट्स जे आहेत ते ग्रँड पॅरेंट्स जे आहेत, इथे काय म्हटले, सगळ्यात पहिला इंडियन ओरिजिन आहेत. म्हणजे पॅरेंट्स, ग्रेट ग्रँड पॅरेंट्स, पॅरेंट्स भारताशी रिलेटेड आहेत. मग रिसाइडिंग आउटसाइड भारताच्या बाहेर राहतो. अनडिवायडेड इंडिया म्हणजे 1947 पार्टिशन बघितलं ना आपण. 1947 जो पार्टिशन होता, पार्टिशन पूर्वीचा इंडिया म्हणजे त्याला आपण अनडिवायडेड इंडिया म्हणतो, म्हणजे ब्रिटिश इंडिया. आता हा जो आहे, सिंपल एवढं सांगतो की ज्या व्यक्तीचे जे इंडियन रूट्स आहेत, म्हणजे जो पर्सन आहे त्याचे इंडियन रूट्स आहेत, पण सध्या तो कुठे राहतोय, अनडिवायडेड इंडियामध्ये राहतोय. आता फॉर एक्झाम्पल आहे ह्यामध्ये, आता एक पर्सन आहे, हा एक पर्सन आहे, ए आपण कन्सिडर करूया. ए हा पर्सन आहे, त्यांचे जे आजोबा आहेत, त्या ए व्यक्तीचे आजोबा जे आहेत त्यामध्ये अनडिवायडेड इंडियामध्ये भारतात जन्मलेले हे जे आजोबा आहेत, अनडिवायडेड म्हणजे ब्रिटिश इंडियामध्ये जन्मलेले हे भारतात, हे जे आजोबा, ए चे आजोबा म्हणजे सी. आता ही जी पर्सन आहे, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन रिसाइडिंग आउटसाइड अनडिवायडेड इंडिया, या कॅटेगरीमध्ये हा येऊ शकतोय. त्याला आता काय म्हणू शकतोय, अनडिवायडेड इंडियामध्ये हे जे आजोबा जे होते ते इंडियामध्ये बॉर्न झाले होते. सो ए ला सुद्धा जे काही लिगल रिक्वायरमेंट्स आहेत ते फुलफिल करून ह्यामध्ये त्याला इंडियन सिटिझनशिप मिळू शकते, असं सांगितलं यामध्ये. थर्ड पॉइंट मध्ये पर्सन, आता थर्ड कंडिशन काय, पर्सन मॅरिड टू अन इंडियन सिटीजन. ह्या कंडिशन मध्ये काय असणार आहे की a foreign national who is legally married to an Indian citizen does not automatically become Indian citizen. म्हणजे तुम्हाला इंडियन सिटीजन व्हायचं आहे म्हणून तुम्ही इंडियाचा जो पर्सन आहे त्याच्यासोबत लग्न करून घेतला किंवा मॅरी केला, तर त्यावेळेस तुम्ही काय ऑटोमॅटिकली इंडियन सिटीजनशिप झाला काय, नाही. आता ह्यामध्ये काय आहे की हिअर मी ही ऑर शी मस्ट सॅटिस्फाय द रेसिडेंस सॅटिस्फाय व्हायला पाहिजे आणि अदर स्टॅट्युटरी रिक्वायरमेंट, जे जे स्टॅट्युटरी रिक्वायरमेंट आहेत ते सगळे स्टॅट्युटरी रिक्वायरमेंट यामध्ये फुलफिल व्हायला पाहिजेत. अँड देन अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन. जे जे आता ह्यामध्ये कंडिशन काय बघितलं आपण, जर लग्न झालं, लग्न करून आला म्हणजे ए काय आहे खाली आहे, एमिली आहे. आता यामध्ये काय सांगितले, एक्झाम्पल बघू आधी. एमिली आहे अ सिटीजन ऑफ ऑस्ट्रेलिया. एमिली जी आहे ती सिटीजन ऑफ ऑस्ट्रेलिया आहे. मॅरिज अर्जुन सोबत तिनं काय केली, लग्न केली. अँड इंडियन सिटीजन, ओके, तो काय अर्जुन इंडियन सिटीजन आहे. एमिली डज नॉट बिकम अन इंडियन सिटीजन मेरिली बिकॉज ऑफ मॅरेज. ऑटोमॅटिकली ती लग्न केली म्हणजे याचा अर्थ नाहीये की तू इंडियन सिटीजनशिप झाली, ती नाही. ती कधी इंडियन सिटीजन होणार आहे, इफ शी फुलफिल्स दी कंडिशन प्रिस्क्राइब्ड अंडर सेक्शन 5. सेक्शन 5 मध्ये जे जे कंडिशन आहेत ते फुलफिल केली and her application is accepted by the central government, she may be registered as an Indian citizen. तिला रजिस्ट्रेशन करता येते, ती रजिस्ट्रेशन थ्रू इंडियन सिटीजनशिप एक्वायर करू शकते. तर ह्यामध्ये फक्त एवढं सांगितलं की याचा अर्थ असा असतो की ज्या फॉरेन पर्सन, म्हणजे फॉरेन पर्सनचं इंडियन सिटीजन बरोबर मॅरेज झालं, पण फक्त मॅरेज मिळालं म्हणून ऑटोमॅटिक ह्यामध्ये तिला किंवा त्याला इंडियन म्हणजे इंडियन सिटीजनशिप मिळणार नाही. ह्यामध्ये त्याला जे जे कंडिशन्स आहेत ते फुलफिल करावेच लागणार आहेत. मग त्या कंडिशन्स काय काय आहेत ह्यामध्ये, म्हणजे आता आपण म्हणलो की ह्यामध्ये कंडिशन्स जे जे फुलफिल करावे लागणार आहेत, लिगल रिक्वायरमेंट्स आहेत ह्यामध्ये ते फुलफिल करावे लागणार. ते काय काय कंडिशन्स आहेत ते पण ह्यामध्ये मेन्शन केलं. कोणत्या ऍक्ट मध्ये, 1955 जो आहे हा ऍक्ट आहे, तो ह्याच सेक्शन 5 मध्ये काय केलं, मेन्शन केलं. तर सगळ्यात पहिला जो कंडिशन आहे यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया असते.
सगळ्यात पहिला कंडिशन कुठला असणार आहे? एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे. आता एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये काय, सेक्शन 5 मध्ये दिलेले कॅटेगरीज मध्ये तुम्ही बसताय काय? आता आपण कॅटेगरी तिसरा बघालोय. ह्या कॅटेगरीज मध्ये तुम्ही बसताय काय? सगळ्यात पहिला. सेकंड, रेसिडेन्स रिक्वायरमेंट. इथं रेसिडेन्स रिक्वायरमेंट. आता रेसिडेन्स रिक्वायरमेंट म्हणजे ज्या कॅटेगरीला हे लागू होतं, म्हणजे आता आपण किती बघितलं, एक तर त्यांचे अनडिवायडेड फॅमिलीमध्ये पॅरेंट्स, ग्रेट ग्रँड पॅरेंट्स असे कोण तर पाहिजेत, तर त्याच्यानंतर पर्सन मॅरिड टू एन इंडियन सिटीजन पाहिजे, असं 3-4 कॅटेगरीज आपण बघितलं. कोणत्याही कॅटेगरीमध्ये फॉल केला, त्या कॅटेगरी प्रमाणे रिक्वायर्ड पीरियड तो ऑर्डिनरी भारतामध्ये राहायला पाहिजे. त्या कॅटेगरी प्रमाणे तर किती कॅटेगरी आहे, किती दिवस तो भारतामध्ये राहायला पाहिजे, मोस्टली 6 मंथ बघू ते किती कॅटेगरी आहे ते. आता त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो रिक्वायरमेंट आहे तो ऍप्लिकेशन करणार. कशासाठी? ऍप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशनसाठी ऍप्लिकेशन करणार. नेक्स्ट जो आहे मेन इम्पॉर्टंट पॉइंट आहे, वरती लिहायला. मेन इम्पॉर्टंट पॉइंट आहे गुड कॅरेक्टर. खूप इम्पॉर्टंट आहे. गुड कॅरेक्टर पाहिजे त्याचं, म्हणजे ऍप्लिकंट गुड कॅरेक्टरचं, जसं म्हणजे सिरियस क्रिमिनल बॅकग्राऊंडचा असू नये. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे यामध्ये गव्हर्नमेंट सॅटिस्फॅक्शन. त्यामध्ये गव्हर्नमेंटचं सॅटिस्फॅक्शन पाहिजे. इझी आहे. कॅटेगरी बघायची, कोणत्या कॅटेगरीमध्ये फॉल करतोय बघायचा. एक मिनिट. चौथ्यामध्ये काय सांगितलंय? मायनर चाइल्ड ऑफ इंडियन सिटीजन. मायनर चाइल्ड ऑफ एन इंडियन सिटीजन. आता ह्याचा काय अर्थ आहे की मायनर चाइल्ड ऑफ इंडियन सिटीजन म्हणजे मायनर चाइल्ड ऑफ एन इंडियन सिटीजन मे also be registered as an Indian citizen under the provision of section 5 subject to the applicable requirement of the legal requirement. आता जे लीगल रिक्वायरमेंट बघितले ते अप्लिकेबल करून आपण काय करू शकतो, जो मायनर चाइल्ड आहे त्याला सुद्धा काय करू शकतो, आपण इंडियन सिटीजन देऊ शकतो. म्हणजे ह्यामध्ये हा मायनर आहे. आपण एक एक्झाम्पल बघितले ना, एक 60, आता फॉर एक्झाम्पल ए आहे, बी आहे, त्यांच्या दोघांचं लग्न झालं. हे दोघं पण ह्यांचं ओरिजिन काय आहे? इंडियन आहे ते. हा, आता हे राहतात कुठं? दोघं पण अब्रॉड मध्ये राहतात. अब्रॉड मध्ये राहतात तर तिथे त्यांना काय झालं, एक बेबी जन्माला आला. आता बेबी बाय बर्थ हे कुठला आला? ऑस्ट्रेलियाचा आला ना, म्हणजे अब्रॉड आला. कुठलं जे असेल ते अब्रॉड आला. त्याला इंडियन सिटीजन मिळणार का आता डिरेक्टली? नाही मिळणार. बाय बर्थ तो इंडियन नाहीये ना, सो त्याला डिरेक्टली मिळणार नाही ह्या केसमध्ये. सो आता त्याला सगळी प्रोसिजर फॉलो करावी लागणार ह्या सेक्शन 5 मध्ये. म्हणजे मायनर म्हणजे ज्याचे एज 18 वर्ष पूर्ण नाहीयेत. मुलगा असू दे, मुलगी असू दे, कोणी असू दे. तर ज्या मुलाचं किंवा तो जो मायनर चाइल्ड आहे त्याचं 18 वर्षापेक्षा कमी एज आहे आणि त्यांचे पॅरेंट्स इंडियन सिटीजन आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन, पॅरेंट्स मस्ट बी इंडियन सिटीजन. ओके. मग त्यामध्ये अशा मायनर चाइल्डला सिटीजनशिप बाय रजिस्ट्रेशन मिळू शकते. ह्यामध्ये म्हणजे सेक्शन 5 मधले जे जे कंडिशन्स आहेत ते फुलफिल झाले तर हे काय असणार आहे ह्यामध्ये, ह्यात 4th जो ग्राउंड आहे तो पण ह्यामध्ये फुलफिल होणार आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट 5th आहे. आता 5th मध्ये ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. आता ह्यामध्ये आपण ऑलरेडी कव्हर केलंय की OCI काय असते, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया काय असतो, हा आपण ऑलरेडी पॉइंट कव्हर केलाय. तरी पण सेक्शन 5 मध्ये का उल्लेख केलाय? तर सेक्शन 5 मध्ये परत का हा जो रूल आहे तो सेक्शन 5 मध्ये परत का आला? म्हणजे बेसिकली यामध्ये काय सांगितलंय की ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे हा काय सिटीजनशिप नाही मिळत, त्याला काय मिळणार नाही, हा सिटीजन, इट इज नॉट अन पार्ट ऑफ सिटीजन. इट इज नॉट अन सिटीजन. तो सिटीजन नसतोय. सर्टन OCI कार्ड होल्डर्स हु सॅटिस्फाय दी स्टॅट्युटरी कंडिशन्स जे आहेत ते फुलफिल केले मे बिकम एलिजिबल टू अप्लाय दी रजिस्ट्रेशन अंडर दी ऍक्ट. म्हणजे OCI पूर्ण इंडियन सिटीजनशिप नाही. तो OCI म्हणजे काय असणार आहे, एक OCI होल्डरला काही म्हणजे बेसिक राईट्स दिले जातात. बेसिक राईट्स मिळतात.
पण त्याला जे वोटिंगचे राईट्स आहेत, इलेक्शन कॉन्टेस्ट करण्याचा राईट आहे, कॉन्स्टिट्युशनल पोस्ट जो असतो ते राईट्स नाहीये त्यामध्ये. सो सेक्शन 5 जो आहे इंडियन सिटिझनशिप मिळवण्यासाठी मोड ऑफ अक्वायरिंग सिटिझनशिप सांगतो की कसा मिळणार. आता सेक्शन 5 मध्ये 5 मध्येच का ओसीआय आलं. आता ह्यामध्ये जो लॉ आहे तो काय सांगतोय की ओसीआय कार्ड होल्डरला जर त्याने प्रिस्क्राईब कंडिशन फुलफिल केल्या, रजिस्ट्रेशन केला, तर ओसीआय कार्ड होल्डर सुद्धा इंडियन सिटिझनशिप होऊ शकतो. म्हणजे एवढंच सांगितलं नाहीये की ओसीआय बद्दल. आता हा ओसीआय जो आहे कार्ड होल्डर जो आहे त्याला इंडियन सिटिझनशिप व्हायचंय. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 2022 ला हा कार्ड होल्डर जो आहे ये जा सारखं करत होता, परत त्याचं ओसीआय कार्ड होल्डर आहे, आता तो म्हणला की बास आता इंडियामध्ये मला परमनंटली सिटिझनशिप घ्यायची. आता ह्या ओसीआय सिटिझनशिपला कशी ह्यामध्ये जो सिटिझनशिप आहे कसं घ्यायचं तो ह्यामध्ये प्रोसिजर सांगितलंय. जे कंडिशन्स आहेत ते फुलफिल करायचे आणि त्याला काय म्हणणार ह्यामध्ये प्रिस्क्राईब कंडिशन पूर्ण केल्या तर रजिस्ट्रेशन थ्रू त्याला इंडियन सिटिझनशिप होता येणार आहे. मध्ये आता सगळ्यात पहिला ग्राउंड काय झाला, सेक्शन 5 मध्ये पहिला ग्राउंड पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन ऑर्डिनरली रेसिडेंट इन इंडिया. ह्यामध्ये काय लक्षात ठेवायचंय, पर्सन ऑफ इंडियन origin ordinarily resident in तर ह्यामध्ये काय काय येणार आहे की सगळ्यात पहिला काय आपण कंडिशन बघितलो, एकतर इंडियन रूट पाहिजे. इंडियन रूट पाहिजे ह्यामध्ये. इंडियन रूट म्हणजे काय बघितलं, एकतर त्यांचे पॅरेंट्स और ग्रँड पॅरेंट्स किंवा ग्रेट ग्रँड पॅरेंट्स यामध्ये इंडियन रूट असायला पाहिजे. म्हणजे त्यांचे आजोबा जे आहेत किंवा मम्मी पप्पा असू देत, आजोबा असू देत किंवा ह्यांचे ग्रेट ग्रँड पॅरेंट्स यांचा बॉर्न कुठे झालाय, बॉर्न इन इंडियामध्ये बॉर्न असायला पाहिजेत. तर हे लिहायचं फर्स्ट कंडिशन मध्ये, हे लिहायचं एक्झाम मध्ये पण हेच लिहायचंय. प्लस आता ह्यामध्ये काय येणार आहे एवढंच नाहीये, प्लस प्लस काय आहे ह्यामध्ये, भारतात जे आहेत म्हणजे इंडियामध्ये जो रिक्वायर्ड पिरियड आहे तो त्यांनी राहिलाय. रिक्वायर्ड पीरियड कोण राहिला, ज्या पर्सनला, हे नाहीत जो पॅरेंट्स आहेत त्यांनी नाहीत, ज्या पर्सनला इंडियन सिटिझनशिप घ्यायचंय तो, ज्या पर्सनला तो जे जे रिक्वायर्ड पिरियड आहे तेवढा पिरियड तो इंडियामध्ये राहायला पाहिजे. तर फर्स्ट कंडिशन झालं. हा फर्स्ट कंडिशन बघितलं. प्लस आता ह्यामध्ये काय काय लिगल रिक्वायरमेंट असणार आहेत रजिस्ट्रेशनसाठी, एवढा हा मेन आहे, मेन कंडिशन आहे तरच तो रजिस्ट्रेशन करू शकतोय. म्हणजे रजिस्ट्रेशन साठी फुलफिलमेंट आहे. हे दोन जर कंडिशन फुलफिल झाले तर त्यामध्ये तो काय करणार, ह्यामध्ये लिगल रिक्वायरमेंट जे आहेत ते फुलफिल केला तर तो काय करू शकतो, लिगल रिक्वायरमेंट फुलफिल झाल्यानंतर काय करणार, तो अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन. ओके, तर हो हा झाला पूर्ण आपण जो फर्स्ट पार्ट बघितला तो. सेकंड पॉइंट मध्ये काय बघितलेलं आपण, सेकंड पॉइंट पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन रिसाइडिंग आउटसाइड अनडिवायडेड इंडिया. काय, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन residing outside आता ह्याचा अर्थ काय की एक तर ते इंडियन, आपण काय म्हटलंय की पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, मेन जो पॉइंट आहे हा इंडियन ओरिजिन आहे. म्हणजे परत काय आले,
ग्रँड पॅरेंट्स, पॅरेंट्स किंवा ग्रेट ग्रँड पॅरेंट्स यांचे इंडियन पाहिजेत. म्हणजे ओरिजिन म्हणजे काय? ओरिजिन म्हणजे कोणतरी आहे बाबा इंडियन, इंडियामध्ये बॉर्न झालेले आहेत असं. मग ह्यामध्ये काय आहे की इंडियन ओरिजिन पाहिजे, पहिली कंडिशन. त्याच्यानंतर रिसाइडिंग आउटसाइड अनडिवायडेड इंडिया, म्हणजे रिसाइडिंग आउटसाइड अनडिवायडेड इंडिया म्हणजे फॉरेन कंट्री मध्ये राहते ते. आउटसाइड अनडिवायडेड इंडिया म्हणजे इंडियामध्ये पण राहत नाही आणि म्हणजे जो ब्रिटिश इंडिया होता त्यामध्ये राहत नाही तो आता सध्या. सगळ्यात पहिला काय आहे? इंडियन रूट आहे. प्लस रिसाइडिंग आउटसाइड अनडिवायडेड इंडिया म्हणजे भारतात पण राहत नाही तो आणि पाकिस्तान पण राहत नाही. लक्षात ठेवायचं अनडिवायडेड इंडिया का म्हणल्यात, कारण तो इंडियामध्ये पण राहत नाही आणि पाकिस्तानमध्ये पण राहत नाही. तो दुसऱ्या आउटसाइड पाकिस्तानचे आपण सेपरेट प्रोव्हिजन बघितले, जसं पाकिस्तान मधनं भारतात आले, भारतातून पाकिस्तानमध्ये आले, कसं होणार आहे प्रोव्हिजन ते बघितले. ह्यात ते इन्क्लूड होणार नाही. तो ह्यामध्ये इंडियामध्ये पण राहत नाहीये किंवा पाकिस्तानमध्ये पण राहत नाहीये, तो राहतोय आउटसाइड इंडिया, आउटसाइड अनडिवायडेड इंडिया, आउटसाइड अनडिवायडेड इंडिया. तर हे कंडिशन होणार. मग त्याला आता तो कंडिशन फुलफिल करणार आता ह्यामध्ये. तर तो सेकंड पॉईंट, जो सेकंड पॉईंट आहे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन रिसाइडिंग आउटसाइड इंडिया, जो अनडिवायडेड इंडिया, त्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं की इंडियन रूट पाहिजे आणि तो अनडिवायडेड इंडियामध्ये राहत नाहीये, तो आउटसाइड राहतोय. म्हणजे जो अनडिवायडेड इंडिया आहे 1947 ला आपण पार्टिशन बघितलं होतं इंडिया पाकिस्तानचं. आता थर्ड पॉइंट मध्ये काय येणार? पर्सन हु इज मॅरिड टू एन इंडियन सिटीजन. आपण बघितलं ना की पर्सन जो आहे, पर्सन हु इज मॅरिड टू इंडियन सिटीजन. आता ह्यामध्ये मॅरिड म्हणजे एक काय असणार आहे? फॉरेनर असणार आहे, एक काय असणार आहे? इंडियन असणार आहे. तर डायरेक्टली ऑटोमॅटिकली तो इंडियन सिटीजन होणार आहे काय? नॉट, नाही होणार. ह्यामध्ये नाही होणार, अजिबात होणार नाही. कारण जर तो व्यक्ती किंवा जो पर्सन आहे त्याचं जर लग्न इंडियन सिटीजन सोबत झालं असेल तरी सुद्धा त्याला काय मिळणार नाही. ह्यामध्ये मॅरेज अलोन इज नॉट इनफ. फक्त ह्यामध्ये त्या व्यक्तीने सेक्शन 5 जो बघितलाय ते सगळे लिगल कंडिशन्स लाईक आपण बघितलं होतं की रेसिडेन्स रिक्वायरमेंट पाहिजे. परत सेक्शन जो ऍप्लिकेशनचा भाग आहे आपण आता जो कव्हर केलाय, मग अशी मी सांगितले ना पॉइंट्स, ते पॉइंट्स ह्यामध्ये कव्हर असायला पाहिजेत. त्याच्या आधी तो एक रिक्वायर्ड टाइम पिरियड साठी राहायला पाहिजे. हे झालं 3 मध्ये. त्यानंतर नेक्स्ट जो आहे फोर्थ पॉइंट, फोर्थ आणि फिफ्थ पॉइंट. आता फोर्थ पॉइंट मध्ये काय सांगितलंय? मायनर चाइल्ड ऑफ इंडियन सिटीजन, मायनर चाइल्ड ऑफ इंडियन सिटीजन. तर मायनर चाइल्ड ऑफ इंडियन सिटीजन, मायनर म्हणजे काय? 18 वर्षापेक्षा कमी जो आहे. आता ते जे इंडियन मायनर चाइल्ड ऑफ इंडियन सिटीजन, सिटीजन कोण आहेत? त्याचे आई वडील इंडियन आहेत. आता तो जन्म झालाय आउटसाइड इंडिया, तर त्याला कसं घ्यायचं? सेम कंडिशन, सेमच असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे फिफ्थ पॉइंट, अ पर्सन ऑफ फुल एज अँड कपॅसिटी हुज पॅरेंट्स आर रजिस्टर्ड ॲज अन इंडियन सिटीजन. तर ह्यामध्ये काय? फुल एज म्हणजे जो मेजर आहे, काय मेजर आहे? 18 प्लस आहे. तर कपॅसिटी आहे त्याची की तो स्वतःचा निर्णय घेऊ शकतोय त्या केसमध्ये. मग आता पॅरेंट्स आर रजिस्टर्ड ॲज अन इंडियन सिटीजन ऑफ इंडिया. आई वडील रजिस्ट्रेशनद्वारे इंडियन सिटीजन झाले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय म्हणते, ए आणि बी आहे, त्या कंडिशन, फिफ्थ कंडिशन सांगते. फिफ्थ जो कंडिशन आहे, ए प्लस बी आहे, त्यांच्यातून सी जन्माला आला. आता ए आणि बी काय बाय बर्थ ओरिजिन नाही आहेत, पण हे रजिस्ट्रेशन थ्रू इंडियन सिटीजन झालेले आहेत. हेच रजिस्ट्रेशन थ्रू इंडियन सिटीजन झालेले आहेत. तर सी ला काय आहे की ह्यामध्ये की जो 18 वर्षापेक्षा जास्त वय आहे आणि लिगली कॉम्पिटंट व्यक्ती आहे आणि त्यांचे आई वडील काय आहेत? रजिस्ट्रेशन थ्रू इंडियन सिटीजन झालेले आहेत, तर त्यांना ह्यामध्ये इंडियन सिटीजनशिप घेता येते. सिम्पली एवढं लक्षात ठेवायचं. क्रक्स ऑफ सेक्शन 6 काय आहे? सेक्शन 6 काय सांगतो? सेक्शन 6 सिटीजनशिप बाय नॅचरलायझेशनचा पॉइंट सांगतो यामध्ये. म्हणजे नॅचरलायझेशन म्हणजे लिगल प्रोसेस बाय विच द फॉरेन नॅशनल हु हॅज नो इंडियन ओरिजिन, त्याचं काहीच आई बाप पॅरेंट्स ग्रँड पॅरेंट्स कोणच इंडियन सिटीजन नाहीये, तो इंडियन सिटीजन कसा घेणार? म्हणजे जर कायद्यातील सर्व कंडिशन म्हणजे जे जे रिक्वायरमेंट्स आहेत ते फुलफिल केल्या तर त्याला काय मिळणार आहे? इंडियन सिटीजन मिळणार आहे.
तर कंडिशन्स बघूया काय काय आहेत. कोणकोणते ह्यामध्ये कोणकोणते कंडिशन्स इन्क्लूड केलेत. द कंडिशन द ऍप्लिकंट मस्ट सॅटिस्फाय द कंडिशन स्पेसिफाईड इन थर्ड शेड्यूल. लक्षात ठेवायचं कितव्या शेड्यूल मध्ये स्पेसिफाईड आहे, थर्ड शेड्यूल मध्ये स्पेसिफाईड आहे. मग आता ह्यामध्ये काय येणार, द सिटिझनशिप ऍक्ट 1955. This include among the other goods, good character, adequate knowledge of language specified in the 8th schedule. 8th schedule of Indian Constitution मध्ये लँग्वेज जे जे मेन्शन केल्या त्या लँग्वेजचे कुठल्या पण लँग्वेजचे बेसिक नॉलेज असायला पाहिजे. त्याच्यानंतर ह्यामध्ये कंडिशन कुठल्या आहेत, सगळ्यात पहिला कंडिशन गुड कॅरेक्टर. गुड कॅरेक्टर. सेकंड रेसिडेन्स रिक्वायरमेंट, ऑलरेडी आपण मगाशी बघितले रेसिडेन्स रिक्वायरमेंट. थर्ड इंटेन्शन टू रिसाइड इन इंडिया, इंडियामध्ये रिसाइड करण्याचं इंटेन्शन पाहिजे. फोर्थ कंडिशन नॉलेज ऑफ लँग्वेज, इथं आहे सगळे नॉलेज ऑफ लँग्वेज कुठं मेन्शन केलंय, 8th शेड्यूल मध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये. सिक्स सेंट्रल गव्हर्नमेंट जो आहे ह्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट सॅटिस्फॅक्शन पाहिजे. ह्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं सॅटिस्फॅक्शन झालं तो इंडियन सिटीजन होऊ शकतो. संपला सेक्शन जो 6 आहे, सेक्शन 6 संपला. एवढंच आहे सेक्शन 6 मध्ये. तर सेक्शन 7 मध्ये काय आहे, सेक्शन 7 काय सांगतोय, सिटिझनशिप बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. म्हणजे आता आपण बघितलं होतं की इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी म्हणजे काय, न्यू टेरिटरी इंडियामध्ये ऍड झाला. म्हणजे आपण बघितलं होतं ना असं असं आपल्या इंडियाचं काय असं असा आहे इंडियाचा. मग इथे एक टेरिटरी होती ती इंडियामध्ये ऍड झाली. आता इंडियाचा नकाशा असा झाला. तर हे टेरिटरी ऍड झालं. तर ऍड झाला म्हणून त्याला काय वगळलं काय, त्या लोकांना वगळलं काय, ते इंडियन सिटीजन झाले. ऑब्व्हियसली इंडियन सिटीजन झाले. म्हणजे इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी, न्यू टेरिटरी बिकम्स अ पार्ट ऑफ इंडिया. तर त्या न्यू टेरिटरी मधले लोक पण इंडियन सिटीजन असणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता रिसेंटली एक्झाम्पल जर एक्झाम मध्ये लिहायचं असेल, 1961 ला गोवामध्ये, गोवा 1961 मध्ये काय 61 मध्ये भारताचा भाग झाला होता गोवा, आधी नव्हता. त्यानंतर गव्हर्नमेंट त्यामध्ये जे रूल्स काढले, एलिजिबल लोकांना काय केले, इंडियन सिटीजनशिप दिली. त्यामध्ये जे जे एलिजिबल लोक होते त्यांना. तो इनकॉर्पोरेशन एवढंच येणार ह्यामध्ये. आणि काय कंडिशन्स यामध्ये आपण कंडिशन्स बघितले, आणि काय कंडिशन्स होते ते सगळे कंडिशन्स बघितले, ते कंडिशन फुलफिल व्हायला पाहिजे. पुडुचेरी वॉज फॉर्मरली अंडर द फ्रेंच ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये होता. आफ्टर इंटिग्रेशन विथ इंडिया, इंडियन सिटीजन म्हणजे इंडिया झाला, इंडियाच्या भागमध्ये आला. सिटीजनशिप इश्यू वेअर रेग्युलेटेड अंडर द रिलेव्हंट लिगल प्रोव्हिजन जे असणार त्यामध्ये फुलफिल करून त्यांना इंडियन सिटीजनशिप देण्यात आलं यामध्ये. आता आपण आतापर्यंत सगळा पॉइंट काय बघितला की इंडियन सिटीजन एक्वायर कशी करायची. पण सेक्शन 8, सेक्शन 9 आणि सेक्शन 10 लॉस ऑफ इंडियन सिटीजन म्हणजे सोडायचं कसं इंडियन सिटीजन तो भाग सांगतो. म्हणजे सिटीजनशिप ऍक्ट डज नॉट एक्सप्लेन हाऊ अ पर्सन बिकम अन इंडियन सिटीजन. फक्त तेवढं सांगत नाही, ओनली डज नॉट एक्सप्लेन दी हाऊ अ पर्सन बिकम इंडियन सिटीजन, बट ऑल्सो एक्सप्लेन हाऊ अ पर्सन कॅन लूज द इंडियन सिटीजनशिप. जसं आपण घेतोय ना तसं सोडायला कसं येते ते सुद्धा सांगतोय त्यामध्ये. तर सेक्शन जो 8 आहे त्यामध्ये आपण बघितलं होतं ना RTD असं ट्रिक होतं. RTD ट्रिक सेक्शन 8, 9, 10 आणि ह्याचा अर्थ पण बघितलेला, रिनाउन्सिएशन, टर्मिनेशन, डिप्रायव्हेशन. सगळ्यात पहिला रिनाउन्सिएशन ऑफ सिटीजनशिप. म्हणजे नेमकं 8 काय सांगतोय, सेक्शन 8 ह्यामध्ये काय आहे की आता समजा फॉर एक्झाम्पल की एखादा मेजर व्यक्ती आहे म्हणजे 18+ आहे आणि कॅपेबल ऑफ इंडियन सिटीजन आहे. जर स्वतःच्या इच्छेनं व्हॉलंटरली काय करतोय की इंडियन सिटीजनशिप सोडून देत असेल, डिक्लेअर, तर तो डिक्लेरेशन देतोय की इंडियन सिटीजनशिप रिनाऊन्स करू शकतो. म्हणजे त्याला पाहिजे असेल तर रिनाऊन्स करू शकतो. म्हणजे काय येणार, 18+ पर्सन
प्रोसिजर. सगळ्यात पहिली प्रोसिजर, पर्सन व्हॉलंटरी डिक्लेरेशन देते, म्हणजे स्वतःहून काय करणार आहे ह्यामध्ये डिक्लेरेशन. डिक्लेरेशन देतो म्हणजे काय, मला इंडियन सिटिझनशिप आता राहायचं नाही, मी दुसऱ्या कंट्रीचं घेणार आहे. सेकंड, डिक्लेरेशन बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे आता डिक्लेरेशन सेंट्रल गव्हर्नमेंट जो डिक्लेरेशन तो करणार आहे तो कुणाला देणार, सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्याकडे जाणार, सेंट्रल गव्हर्नमेंट कडे जाणार. आता ह्यामध्ये गव्हर्नमेंट काय करणार, थर्ड पॉइंट, सेंट्रल गव्हर्नमेंट काय करणार, रजिस्ट्रेशन करणार की हा जो व्यक्ती आहे ह्याला आता डिक्लेअर केलाय की ह्याला इंडियन सिटिझनशिप राहायचं नाहीये, गव्हर्नमेंट रजिस्टर करणार. आता त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर व्यक्तीची इंडियन सिटिझनशिप संपणार. फोर्थ, रजिस्ट्रेशन झालं, इंडियन सिटिझनशिप संपली. जशी प्रोसिजर रजिस्ट्रेशनचं आपण इंडियामध्ये यायला बघितलं तर तशीच प्रोसिजर आहे ना त्यामध्ये यायला. तो सेक्शन 8 जो आहे तो एवढा एक्झाम मध्ये पॉइंट लिहायचे. टी मध्ये टर्मिनेशन. टर्मिनेशन मध्ये काय येणार, आता सेक्शन 9 काय सांगतोय की इंडियन सिटिझन एखाद्या फॉरेन कंट्रीचा जर सिटिझनशिप व्हॉलंटरीली घेतला, ऑटोमॅटिकली काय होणार आहे, टर्मिनेट होणार आहे. आता ए आहे यामध्ये, मग त्यानं काय केला, ए काय आहे, ए न काय केला, इंडियन सिटिझन आहे, हा इंडियन आहे, पण आता त्यानं काय केलं, अमेरिकेची सिटिझनशिप घेतलं, अमेरिकेचं सिटिझनशिप अक्वायर केला तर व्हॉलंटरी घेतलाय ना तो स्वतःहून, तर हे इकडे काय होणार आहे, टर्मिनेट होणार आहे. सेक्शन 10 मध्ये काय सांगितलंय, सेक्शन 10 जो आहे, सेक्शन 10 मध्ये आपण आर टी डी, आता डी मध्ये आले, डी मध्ये काय बघितलं होतं, डी मध्ये आपण डिप्रायव्हेशन ऑफ सिटिझनशिप, डिप्रायव्हेशन ऑफ सिटिझन बघितलं होतं. मग डिप्रायव्हेशन ऑफ सिटिझनशिप नेमकं काय असते की सेंट्रल गव्हर्नमेंट काही स्पेसिफिक ग्राउंड्सवर एखाद्या जो पर्सन असतो त्या पर्सनला काय करून सिटिझनशिप काढून टाकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले कॉलेज आहे, तर कॉलेज मधले काय कोणतरी व्यक्ती जर ह्यामध्ये काहीतरी आगाऊपणा केलं किंवा रूल्स ब्रेक केले तर त्यावेळेला जे प्रिन्सिपल करतात की कॉलेजमधनं काढून टाकणे, तशातला भाग आहे. आपण मगाशी सेक्शन 9 मध्ये काय बघितलं, सेक्शन 9 मध्ये काय केलं की हे कॉलेज आहे, ए कॉलेज आहे आणि बी कॉलेज आहे, तर हा जो बी कॉलेज आहे, सी हा व्यक्ती काय पहिला ए कॉलेज मध्ये शिकत होता, तो ए कॉलेज सोडून बी कॉलेज मध्ये गेला, तर ऑटोमॅटिक ए कॉलेज त्याचं संपलं ना, ए कॉलेज मध्ये काय त्याचं नाहीये तसं सिटिझनशिप. त्याच्यानंतर ह्या डिप्रायव्हेशन मध्ये काय म्हणजे स्वतः कॉलेज काढून टाकणार, म्हणजे स्वतः गव्हर्नमेंट काढून टाकणार. आता त्यामध्ये फॉर एक्झाम्पल काय असणार आहे, फ्रॉड, फ्रॉड येणार, मेन ग्राउंड, इम्पॉर्टंट फॅक्ट्स जे आहेत ते लपवलंय त्यानं तो येणार, कन्सिलमेंट ऑफ फॅक्ट्स, कॉन्स्टिट्यूशन किंवा लॉच्या विरोधात जर डिसलॉयल्टी दाखवत असेल तर त्यावेळेला पण येणार. आणि त्याच्यानंतर कायद्यात म्हणजे आपलं जो लॉ आहे त्यात दिलेले जे ग्राउंड आहेत त्याला व्हायलेट करत असेल तर त्यावेळेला हे सगळे जे आहेत त्यामध्ये त्याला काढून टाकले जाते.